आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी। सांगली शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शामराव नगर परिसरात पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। या ठिकाणी मोकळे भूखंड असलेल्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। या ठिकाणी ड्रेनेज व्यवस्था नसल्यामुळे सांडपाणी सोडायचे कुठे असा प्रश्न निर्माण झालेला आहे। या भागातील असणाऱ्या गटारी वेळेवर स्वच्छ करून घेणे गरजेचे आहे। अतिवृष्टी झाल्यानंतर धोका पातळी ओलांडल्यावर सर्वप्रथम शामराव नगरात पुराचे पाणी शिरते, त्यामुळे येथील नागरिकांना मोठा फटका बसतो। त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच आयुक्तांनी वेळेवर शामराव नगर परिसराची पाहणी करून योग्य ती उपाययोजना राबवावी अशा मागणीचे निवेदन माजी नगरसेविका नसीमा नाईक यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांना दिले आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक, मनसूर नाईक, जावेद नदाफ आणि शामराव नगर परिसरातील नागरिक उपस्थित होते। नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक। आज आम्ही नगरसेवक नसीमा नाईक, मी स्वतः आणि आम्ही भागातले नागरिक आम्ही आज आयुक्त गुप्ता साहेब यांची भेट घेतली। त्या भेटीमध्ये आम्ही एक त्यांना निवेदन दिलं। त्या निवेदनामध्ये की बाबा येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी नाले साफसफाई असू दे, पुराची परिस्थिती असू दे, रस्ते खड्डे किंवा कच्चे रस्ते मुर्मीकरण, परत गटारी आणि स्वच्छता, आरोग्याच्या दृष्टीने आम्ही त्यांना जाऊन त्यांच्या भीती घेतली, त्यांच्या समोर चर्चा केली। त्या चर्चेने ते आम्हाला आयुक्त साहेबांनी वेळ दिली की उद्या आम्ही शामरावनगर भागाची पाहणी करणार आहोत। त्या अनुषंगाने शामरावनगरमध्ये गेली 5 वर्षे माननीय नसीमा नाईक नगरसेवक यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या प्रयत्नातून शामरावनगरचा 50 ते 60% भाग आम्ही कायापालट केलेला आहे। रस्ते असू दे, गटारी असू दे, लाईटची व्यवस्था असू दे, घंटागाडी, कचरा उठाव, आरोग्य, या प्रयत्नात आम्ही पूर्णपणे चांगले काम करण्याचा प्रयत्न केला आहे। त्यातून पण शामरावनगर भाग हा बशीसारखा असल्यामुळं पावसाळ्याचे दिवस आले की त्यामध्ये ह्या भागामध्ये मोकळे भूखंड, परत काही अपार्टमेंट झाले, त्यांचा निचरा पाण्याचा होत नाही। त्या अनुषंगाने इथली ड्रेनेज व्यवस्था ॲक्टिव्ह नाही। त्या ड्रेनेज ॲक्टिव्ह करण्यासाठी मान्य आयुक्त साहेब चर्चा केली आणि तसेच इथल्या नागरिकांच्या काही समस्या आहेत। मोकळे भूखंडामध्ये पाणी साचते, गवत आहे। नागरिकांच्या आरोग्य दृष्टीनं आम्ही उद्या त्यांना पाहणी करून त्यांच्याशी चर्चा करून इथल्या समस्या मांडू। आता आमच्या महापालिकेच्या इथल्या नगरसेवकाची मुदत संपलेली आहे, त्यामुळे आता प्रशासन बघते। त्यावेळीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती थोडाफार फरक पडतो, कारण का आम्ही त्यावेळी 5 वर्ष जातीने लक्ष घालून आम्ही काम करत होतो। आता प्रशासन काम करताना थोडा दिरंगाई होते, त्यांच्या कर्मचाऱ्याचा अभाव असू दे किंवा अनेक काही समस्या असतील, त्यामुळे थोडंफार आम्हाला लक्ष घालून काम करावं लागतं आहे। त्या प्रशासनाने उद्या आमच्या भागात पाहणी करून लवकरात लवकर यांच्या नागरिकांच्या या समस्या सोडून उद्या त्यांनी भेट देऊन सगळ्या समस्या दूर करतील अशी आमची आशा आहे। नमस्कार, मी माजी नगरसेविका नसीमा नाईक, प्रभाग क्रमांक 18। सांगली शहरापासून हाकेच्या अंतरावर असणारा शामरावनगर हा भाग नेहमीच दलदलीचा भाग म्हणून ओळखला जात होता, परंतु आमच्या कार्यकालामध्ये 5 वर्षात आमच्याकडून बऱ्याच समस्यांचं निराकरण आम्ही केलं आहे। आता सध्या प्रशासन हे काम पाहते, त्यामुळं आम्ही माननीय आयुक्त साहेब यांच्याकडं निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे की ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचते, त्या पाण्याचं निचरा व्हावं। नदीला पूर आल्यानंतर आणि धोका पातळी ओलांडल्यानंतर सर्वप्रथम पाणी हे शामरावनगरमध्ये येतं, त्यामुळं त्या समस्येवर तोडगा काढणं खूप गरजेचं आहे। यासाठी निवेदन आज देण्यात आलं आहे। आपण पाहणी करून तुमच्यासोबत चर्चा करू अशी ग्वाही दिली आहे। आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी।